नमस्कार. अ, आज मी पेरुमल मुरुगन हे तमिळ साहित्यामधील एक श्रेष्ठ नॉव्हेलिस्ट आहे आणि त्यांच्या बऱ्याच ज्या नॉव्हेल्स आहेत तर त्याविषयी ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. आज ज्या कादंबरीवर मी बोलणार आहे तर त्या कादंबरीचं टायटल आहे कुला माथारी. मराठी जे ट्रान्सलेशन आहे तर ते केलेलं आहे सुप्रिया वकील यांनी. खोल पाणी आणि मेहता पब्लिकेशनने ते प्रकाशित केलेलं आहे. साधारण मध्यवर्ती संकल्पना अशी आहे कादंबरीची की 10 ते 12 वयोगटातील अस्पृश्य समाजातील मुले आणि मुली हे गुरे आणि बकऱ्या चारण्याचं काम करत असतात आणि त्यांचे जे मालक आहेत तर ते मालक जे आहे तर ते आपण काय म्हणूया की उच्चवर्णीय समाजातील आहे. आता ही जी मुलं जी आहेत तर ही मुलं दिवसभर त्या बकऱ्या चारण्याचं काम करतात आणि संध्याकाळी त्या मालकांच्या गोठ्यामध्ये बकऱ्या ते नेऊन बांधतात. यातील मुली ज्या असतात तर त्या पालकांच्या घरी वापस जातात, पण मुलं जे आहेत तर ते रात्री त्या गोठ्यातच तिथंच ते झोपतात. आणि ही सर्व जी मुलं आहेत तर दिवसभर त्यांचं खेळण्याचं किंवा एकमेकांसोबत मस्ती करण्याचं जे त्यांचं आहे तर ते सर्व ते चालू असतं. आता मुरुगन यांच्या जवळपास सर्वच ज्या कादंबऱ्या आहेत तर त्यामध्ये कास्ट सिस्टीम याविषयी त्यांनी परखडपणे भाष्य केलेलं आहे. आता उदाहरणार्थ जेव्हा ही मुलं दिवसभर त्या बकऱ्या चारत आहेत, परंतु त्यांना जेव्हा जेवण मिळतं त्यांच्या मालकाकडून, त्यांना जेव्हा जेवण मिळतं तर ते अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण असतं आणि त्यांचं पोट भरणार नाही इतकं ते कमी असतं. आणि त्याचबरोबर ज्या बकऱ्या चारण्याचं ते काम करतात त्यांचं जे दूध जे निघतं ते दूधही या मुलांना इतर जे लोक आहेत त्यांच्या घरी ते आपण त्याला रतीब म्हणतो तर ते करण्याचं काम त्यांना करावं लागतं आणि ते इतक्या काळजीपूर्वक करावं लागतं की त्या दुधाला त्यांचा स्पर्श होता कामा नये. सो या सर्व गोष्टी आहे. किंवा गावामध्ये जेव्हा देवीचा यात्रा उत्सव असतो तर त्यामध्ये बकऱ्यांचा बळी दिला जात असतो आणि अशा यात्रा उत्सवामध्ये वर्षभर ज्या मुलांनी त्या बकऱ्या चारलेल्या आहे किंवा त्यांना पाळलं आहे त्यांना मात्र यात्रेमध्ये प्रवेश नसतो. किंवा आपण काय म्हणूया की एक प्रकारे त्यांना असा एक सांगितलेलं असावं की तुम्ही इकडं येऊ नये. सो या सर्व गोष्टी आहे. आता मला जाणवलेल्या ज्या गोष्टी आहे यामध्ये तर त्या अशा आहे की साधारण या कादंबरीमध्ये एक बुटक्या नावाचा मुलगा आहे, एक लंब्या आहे, एक पोटी नावाची मुलगी आहे आणि एक काडेपेटी नावाची एक छोटी मुलगी आहे. साधारण हे एक 3-4 ही मुलं आहेत आणि यांचे जे पालक जे आहेत अस्पृश्य समाजातील तर ते अतिशय परिस्थितीने गरीब आहेत आणि त्यांना मुलंसुद्धा जास्त आहेत. आता जनरली एक ऑब्झर्वेशन असं आहे की जितकी गरिबी जास्त आर्थिकदृष्ट्या तितक्या प्रमाणात मुलांची संख्या अधिक जास्त असते. आणि हे जे पालक जे असतात तर हे कोणत्याही प्रकारे त्या मुलांचं शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल तर याविषयी ते तेवढे सक्षम नसतात आणि मुलांना दुर्दैवाने फार लहान वयातच काम करावं लागतं. आता मी अशा कन्क्लुजनला आलो की आर्थिक क्षमता जर नसेल तर विनाकारण शारीरिक क्षमता आहे म्हणून आपण जास्त मुलांना जन्म घालावं हे काही बरोबर नाही. कारण ज्या मुलांना आपण जन्म देत आहोत तर त्यांचे रिक्वायरमेंट्स आपण जर करू शकत नाही, शिक्षणाची असेल किंवा आरोग्याची असेल, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबत आपल्या इच्छेखातर आपण खेळत आहोत का याचा विचार पालकांनी करायला हवा. आता यातील बुटक्या हा जो मुलगा जो आहे आता बघा या पूर्ण कादंबरीमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने बघायला मिळते की छोट्या चुका ह्या मुलाकडून जेव्हा होतात तर त्या चुकांबद्दल त्यांचे जे मालक जे आहेत तर त्यांना फार अतिशय बेदमपणे किंवा अमानुषपणे त्यांना मारहाण करतात. आता लंब्या असेल किंवा बुटक्या असेल तर यांना
जेव्हा अशा प्रकारची मारहाण होते तर त्यांना त्यातून बाहेर पडावं वाटत आहे. ही जी एक गुलामगिरी आहे तर त्यातून त्यांना बाहेर पडावं वाटत आहे, परंतु त्यांना ते शक्य होत नाही. आता एका ठिकाणी बुटक्या जो आहे तर त्याला तो एका शेतामधून तो नारळ चोरण्याचा प्रयत्न करतो. अर्थात चोरी करणे ही काही योग्य गोष्ट नाही, पण तो ती करतो आणि त्याबद्दल मात्र त्याला भयंकर शिक्षा होते. आणि जेव्हा त्याचे आईवडील येतात तर त्याला अशी अपेक्षा असते आईकडे, जेव्हा तो बघतो की आईने त्याला इथून घेऊन जावं, आणि त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये जी एक असहाय्यता आपल्याला दिसते तर ती अशी आहे की बाळा, मी काही तुला इथून जाऊ शकत नाही, कारण तुझ्या वडिलांनी आधीच या मालकाकडून खूप सारे पैसे घेतलेले आहे. सो ही जी मुलं आहे त्यांना ते काम नको आहे, परंतु परिस्थिती अशी आहे, सामाजिक असेल, आर्थिक असेल, की हेल्पलेसली त्यांना ते काम करणं भाग आहे. आता सेम एक सिमिलर जी कादंबरी आहे तर ती आहे आनंद यादव यांची गोतावळा. यामध्ये सुद्धा कथेचा जो मुख्य नायक जो आहे तर तो सुद्धा असं एका शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतो. फार तीव्रपणे त्याला त्या गुलामगिरीमधून बाहेर पडायचं आहे, परंतु त्याला बाहेर पडता येत नाही शेवटपर्यंत. आणि जेव्हा आपण त्याला काय म्हणू की ह्या सिस्टीममधून ही अशा प्रकारे काम करणारी जी मुलं आहेत त्यांना जेव्हा यातून बाहेर पडता येत नाही, तर हे एकूणच समाज म्हणून काय म्हणूया आपण त्याला एक अपयश आहे. आणि अजून त्याला आपल्याला असं म्हणता येईल की सिस्टीम अशी तयार झालेली आहे की ही जी मुलं आहे, काम करणारी ही जी मुलं जी आहे की ज्या वयात त्यांनी शिक्षण घ्यायला हवं तर त्यांना दुर्दैवाने ते काम करावं लागतं. आता प्रामुख्याने आमचा हा जो भाग आहे ह्या भागामध्ये सुद्धा पर्टिक्युलरली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या सीमेवरून किंवा मध्य प्रदेशमधून आदिवासी भागातील बरीच अशी मुलं असतात की जी लोकं असतात, पर्टिक्युलर ती सीझनमध्ये ती इकडे काम करण्यासाठी येतात आणि त्यांच्यासोबत त्यांची खूप सारी मुलं देखील असतात. म्हणजे फार कमी वयात त्यांना खूप सारी मुलं असतात. आणि ही मुलं जेव्हा ऊन असेल, थंडी असेल, पाऊस असेल, या काळामध्ये सुद्धा त्यांना पुरेशा गोष्टी त्यांच्याकडे नसतात आणि एकूणच त्यांचं शिक्षण असेल किंवा बाकी ज्या गोष्टी असतात तर त्यांची पूर्तता होऊ शकणारी नसते. आता शासनाला आपण किती प्रमाणात याला जबाबदार धरू शकतो, तर त्यालासुद्धा एक आपण काय म्हणू की ही या गोष्टीची सुरुवात जी आहे मला जाणवणारी तर ती अशी आहे की पालकांनी यावर विचार करायला हवा की आपली क्षमता किती आहे आणि त्यानुसार आपण किती मुलं सांभाळू शकतो, त्यांच्या सर्वच गोष्टी आपल्याला किती प्रमाणात करता येतील, तर याचा नक्कीच विचार करायला हवा. अतिशय वाचनीय कादंबरी आहे आणि आपण त्याला काय म्हणूया की यातील मध्यवर्ती जे पात्र आहे बुटक्या, हा एक छोटा मुलगा आहे, साधारण 12-13 वर्ष त्याचं वय आहे आणि त्याच्या एकूणच त्याची जी मानसिकता आहे किंवा ज्या प्रकारे तो विचार करतो तर याचं फार हृदयस्पर्शी चित्रण पेरुमल मुरुगन माझे एक आपण काय म्हणू की रिजनल लँग्वेजमधले ते एक आवडते लेखक आहे, त्यांनी फार छान प्रकारे केलेलं आहे. आपण सर्वांनी ती अवश्य वाचावी. थँक्यू.